आजादी कांधों को शाबाशी देकर चल पड़े। ये मौका जिंदगी इम्तिहानों से ना हम डरे। ये मौका जिंदगी खुले आसमां में हम चले। ये मौका जिंदगी इम्तिहानों से ना हम डरे। ये मौका जिंदगी खुले आसमां में हम चले। ॲज अ फर्स्ट वोटर म्हणून तर मी फर्स्ट वोटर करते, कारण की माझं फ्युचर लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मला फर्स्ट मतदान ते संदीप नाईकांनाच करायचं. साहेबांचं भाषण एवढं आम्हाला प्रोत्साहित झालं की ही इज अ पर्सन विथ अ विजन, ते आम्हाला कळलं, सगळ्यांना कळलं. मला तर वाटतं की एवढे 100-200 मुलं आज जे जमा झाली होती ते साहेबांना ऐकून खूप इन्स्पायर झाले. अजून त्यांच्या विजन साठी ते सगळे जॉईन होते. ते आमच्यासाठी काम करतील हे आम्हाला वाटतं निश्चित आहे. तर आमचं हे फर्स्ट वोट आहे ते साहेबांनाच असेल, संदीप नाईक साहेबांना. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप गणेश नाईक यांनी आज त्यांच्या बेलापूर या मतदारसंघातील प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्ये मिसळून संवाद साधला. या संवादादरम्यान नवमतदारांनी शैक्षणिक, क्रीडा, रोजगार व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनुभव संपन्न संदीप गणेश नाईक यांच्यासारख्या तरुण व सुशिक्षित उमेदवाराला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. तर नवमतदारांनी दर्शवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी आपण तळमळीने क्रियाशील राहीन असं आश्वासन संदीप नाईक यांनी दिलं. आपला आवाज आपलं भविष्य या सदराखाली पार पडलेल्या या नवमतदार व युवक मेळाव्यात मोठ्या संख्येनं उपस्थित नवमतदार व युवकांनी बेलापूर विधानसभेचे उमेदवार संदीप गणेश नाईक यांच्या समोर त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक व शिक्षणोत्तर जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आपल्या निवेदनातून मांडल्या. ज्या समस्या व प्रश्न आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राज्याचे शिक्षण, युवक कल्याण व कौशल्य विकास या विभागांच्या माध्यमातून सोडवण्यास प्राधान्यानं कटिबद्ध राहीन असं अभिवचन तरुण उमेदवार संदीप गणेश नाईक यांनी दिलं. या नवमतदार व युवक मेळाव्यास माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी प्रभाग समिती सदस्य संजय यादव, ॲडव्होकेट जमीर शेख, समाजसेवक संतोष शेट्टी, प्रताप महाडी, तर नवी मुंबई स्टुडंट्स युथ फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज महाराणा, नवी मुंबई स्टुडंट्स युथ फाउंडेशनचे अक्षय डिगे आदी उपस्थित होते. या संवाद मेळाव्यात उपस्थित नवमतदार तरुण तरुणाईच्या प्रश्नांना स्पर्श करीत आपल्या स्वतःच्या पहिल्या मतदानाचा अनुभव सांगताना संदीप नाईक यांनी नवमतदार म्हणून मतदान करताना मतदाराचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराचा मागोवा घेतला गेला पाहिजे, कारण मतदान हा मतदाराचा स्वायत्त अधिकार आहे. आभासी कार्य निर्माण करणाऱ्या मशरूम सारखे उगवलेल्या उमेदवारांच्या मागे कौल देणं मतदारसंघांच्या विकासासाठी किती घातक ठरू शकतं याविषयी बोलताना संदीप नाईक यांनी यासाठीच मतदारांचं व्यक्त होणं गरजेचं आहे असं देखील मत व्यक्त केलं. नवमतदार यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या आत्ममनातील भावना समजून घेण्याचा योग जुळून आल्याबद्दल संदीप गणेश नाईक यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. नवमतदार व युवक मेळावा मुलांमध्ये खूप एक्साइटमेंट आहे की ते पहिल्यांदा वोटिंग करतात. वोटिंग करत असताना नक्कीच त्याच्या मनामध्ये अनेक विचार आहेत की आपल्याला मतदान करायचं आहे, आपल्याला कोणत्या उमेदवाराला का मतदान करायचंय, कशासाठी मतदान करायचंय हा विचार त्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे. वोटिंग करत असताना आपण कोणता विचार मनामध्ये घेऊन वोट करावं, कोणत्या गोष्टीचं त्या ठिकाणी एक इन्फ्लुएन्स आपल्यावर असावा, कोणत्या गोष्टीचा नसावा याचा देखील एक स्पष्ट स्वच्छ विचार हा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि जो समोर त्या ठिकाणी जो धुकं निर्माण होतं किंवा आभास निर्माण होतो तो कुठेतरी बाजूला करून त्यांनी स्वतंत्र विचार करत त्यांनी स्वतंत्र निर्णय घ्यावा, योग्य निर्णय घ्यावा याबाबतचं त्या ठिकाणी मंथन आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य झालंय असं निश्चित मला सांगावंसं वाटतं. युवकांकरता खूप गोष्टी करायच्या आहेत. युवकांकरता कला, क्रीडा, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न, स्वयंरोजगाराचा प्रश्न, युवक आता उद्योजक म्हणून पुढे आला पाहिजे, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील युवकांनी काम केलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना एक नियोजनबद्ध रोडमॅप आणि एक उद्दिष्ट ठेवून त्याचं सिंहावलोकन करण्याचं नियोजन हे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये युवकांकरता एक चांगलं विजन जे 5 वर्षाचं
प्रत्येक 1 वर्षाने त्याचा आढावा घेतला जाईल, शिवावलोकन केलं जाईल, काही गोष्टी ऍड केल्या जातील, काही गोष्टी कमी केल्या जातील, काही गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं जाईल आणि अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं या युवकांची गुणवत्ता वाढवण्याकरता किंवा ह्यांच्या रोजगाराचा प्रश्न हा निर्माणच होऊ नये, ह्यांना लगेच यांच्या कॉलेजमध्ये सुरू असतानाच यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. आणि ही सुरुवात जी नवी मुंबई स्टुडंट अँड युथ फाउंडेशननी सुरू केलेली आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये ती अजून चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामाची गती घेईल असा माझा विश्वास आहे. तर नवी मुंबई स्टुडंट्स युथ फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज महाराणा यांनी सांगितलं की शैक्षणिक विभागाच्या उडालेल्या सावळ्या गोंधळाचा निपटारा करण्यासाठी हक्काचा आमदार कसा असावा म्हणून या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि संदीप नाईक यांच्या भूमिका पाहता प्रभावित झालेल्या नवमतदारांनी आपला पूर्ण पाठिंबा त्यांना दर्शवला. हा कार्यक्रम यासाठीच करण्यात आला की विद्यार्थी जे आहेत ते जे फर्स्ट टाइम वोटर आहेत त्यांनी आपला जो उमेदवार आहे त्यांचे जे एज्युकेशन सिस्टमला घेऊन जे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा एक उमेदवार असावा, आपल्या हक्काचा आमदार असावा, जे विधानसभेत आमचे प्रश्न मांडेल, अशा हेतूने की अशा काही विचार आम्ही घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. कारण की आम्हाला आमचा उमेदवार कोण आहे, आमच्या उमेदवारासाठी आम्हाला काय करायचं किंवा आमचा उमेदवार आमच्यासाठी काय करणार आहे, या काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायचं होतं. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला ऐकायचे होते, त्यांचे पुढचे काय त्यांचा विजन आहे, त्यांचा रोड मॅप काय आहे स्टुडंट्सला घेऊन, त्या बाबतीत आम्हाला थोडासा माहिती घ्यायची होती, आम्हाला समजून घ्यायचं होतं आमच्या उमेदवार, म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला. आणि मला खात्री आहे की आमच्या विद्यार्थी वर्गाला बऱ्यापैकी त्यांना समजलं की त्यांचा उमेदवार कोण आहे आणि त्यांच्या उमेदवाराचं विजन काय आहे, स्टुडंट्सना घेऊन, एज्युकेशन सिस्टमला घेऊन, एम्प्लॉयमेंटला घेऊन काय त्यांचा विजन आहे, रोड मॅप काय, आम्हाला बऱ्यापैकी आता समजलं. शहरासाठी, बेलापूर विधानसभासाठी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी माझं मत मी संदीप नाईक साहेबांना देणार. आमच्या विद्यार्थ्यांचे जे काही समस्या आहेत, जे काही अडचणी आहेत, जे काही त्यांना भविष्यात किंवा मागे जे झालेल्या अडचणी किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणी ते लवकरात लवकर सोडवलं जाईल या अपेक्षा ठेवून मी त्यांना माझं मत देतो. तर यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी हर्षद भगत यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संबंधित स्कॉलरशिप, व्यावसायिक अभ्यासक्रम, हॉस्टेल, सुविधा, शैक्षणिक शुल्क, स्पर्धा परीक्षा, क्रीडा क्षेत्र यासारख्या भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करून नवी मुंबईसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी ध्येय व धोरणयुक्त स्टुडंट कमिशनची स्थापना करण्यासाठी संदीप नाईक यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. नवी मुंबईचे काय आपल्याला प्रॉब्लेम आहेत ते मी आता नाईक सरांना सांगत आहे. ऍडमिशनच्या टायमाला आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असतात. जसं 10th झाल्यानंतर आपल्याला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठली स्ट्रीम घ्यायची असते त्या आपल्याला माहीत नसतो काही स्टुडंट्सला. तर काही स्टुडंट मित्रांचे भरोश्यावर असतात तर काही पॅरेंट्सच्या भरोश्यावर असतात. तर आपल्याला मार्गदर्शक कोणतरी आपल्याला पाहिजे. मग नंतर कॉलेजची फीज आहे ते स्पाइक अप होते, ते वाढतात. 1 लाख, 2 लाख, 3 लाख ते वाढत असतात. तर त्याच्या पण कमी करायला पाहिजे, कमतरता आपण ते फीजवर ठेवली पाहिजे. आणि मग नंतर जे व्होकेशनल कोर्सेस असतात त्यांची फीज कॉलेजनी भरली पाहिजे. केव्हा भरणार? अगर आपल्याला कॉलेज कडून जॉब नाही भेटली तर ते व्होकेशनल फीज कॉलेजनी भरायला पाहिजे. मग नंतर पोरांसाठी एक महामंडळ स्थापित केलं पाहिजे, जसं स्टुडंट्स कमिशन. म्हणजे काही मुलांवरती छोटे गोष्टींसाठी केस होतात आणि त्यांचं पूर्ण आयुष्य, स्टडी करिअर खराब होऊन जातो. तर तसं आपण एक स्टुडंट कमिशन ठेवलं पाहिजे. आणि मग नंतर स्थानिक भूमिपुत्रांना 100% ऍडमिशन भेटला पाहिजे, तो कुठला पण कॉलेज असो. भूमिपुत्रांच्या बरोबर जे नवी मुंबईमध्ये जन्माला आले त्यांना पण ऍडमिशन भेटला पाहिजे. अजून मग नंतर जे स्थानिक भूमिपुत्र स्टायपंड त्यांना भेटला पाहिजे. 2016 मध्ये सिडकोने भूमिपुत्रांचा स्टायपंड 7,000 वर्षाला तो बंद केला आहे. तर आपल्याला हा परत स्टायपंड पण भेटला पाहिजे.